या पत्रकार परिषदेला सर्व पत्रकार बंधूंचं या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो। आज महत्त्वाची पत्रकार परिषद मी त्या ठिकाणी कामठीचा काँग्रेस पक्षाचा महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून त्या ठिकाणी घेत आहे। त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे आमचे राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते, लोकसभेचे विरोधी पक्ष नेता आदरणीय राहुलजी गांधी यांनी महाराष्ट्राच्या विधानसभेच्या ज्या निवडणुका झाल्या होत्या त्यामध्ये मोठ्या प्रमाणात मतदारामध्ये हेराफेरी झाली, मतदार याद्यामध्ये घोळ झाला। ह्या सातत्याने आपल्या वृत्तपत्राच्या माध्यमातून त्या ठिकाणी वृत्तपत्रामध्ये आलेला आहे आणि त्यांचं महाराष्ट्राचं जे निवडणुकीचे एनालिसिस करताना आमचे नेते आदरणीय राहुलजी गांधी यांनी कामठी मतदारसंघाचं उदाहरण त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि राहुलजी गांधी यांनी कामठी मतदारसंघाचं उदाहरण द्यायच्या वेळेस जे 35,000 वोट अधिकचे वाढले आणि जे 56,000 वोटाचा जो गोळबंगाल झाला त्याची सविस्तर माहिती देण्यासाठी मी या ठिकाणी आपल्यासमोर आपल्याला जे प्रेस नोटच्या माध्यमातून त्या ठिकाणी दिलेली आहे। आज ज्या पद्धतीनं निवडणूक 29/10 मतदार अंतिम यादी त्या ठिकाणी प्रसिद्ध झाली, त्यावेळेस कामठी मतदारसंघामध्ये 4,88,000 वोट होते आणि त्याच्यामध्ये वाढ ही 23,000 वोटाची होती। 29ला अंतिम यादी प्रसिद्ध झाल्यानंतर निवडणूक आयोगाने सांगितलं की मतदाराची जे प्रोसेस आहे निवडणुकीच्या 4 दिवसापर्यंत हे चालू राहील आणि ज्या 29 तारखेनंतर तर निवडणुकीच्या 4 दिवस अगोदरपर्यंत निवडणूक येऊन ठेपली होती। त्यावेळेस मी स्वतः प्रचारामध्ये त्या ठिकाणी आमचे सर्व कार्यकर्ते प्रचारामध्ये मेहनत घेत होते। आम्ही त्या प्रोसेसमध्ये लागलो होतो आणि त्या दरम्यान मध्ये ऑनलाईनच्या माध्यमातून कामठी मतदारसंघामध्ये 29 तारखेपासून तर मतदाराच्या 4 दिवस अगोदरपर्यंत 12,000 मतदार त्या ठिकाणी ऑनलाईन नोंदणी झाली आणि ते नोंदणी करत असताना निवडणुकी आयोगाच्या माध्यमातून कोणतेही आयडी प्रूफ पाहिलं नाही, फक्त आधार कार्डच्या भरोश्यावर त्या मतदारामध्ये नोंदणी झाली आणि अशाच पद्धतीचा घोळ त्या ठिकाणी संपूर्ण कामठी मतदारसंघामध्ये नवीन मतदारामध्ये त्या ठिकाणी झाला। आपल्याला मी या ठिकाणी एक माहिती देऊ इच्छितो। आम्ही संपूर्ण विधानसभेमध्ये आमच्या 500 बुथावर संपूर्ण मतदार 5,01,000 मतदार त्या ठिकाणी शेवटल्या क्षणी त्या ठिकाणी झाले आणि त्यामध्ये जे 35,000 वोटिंग वाढलं त्यामध्ये फक्त नागपूर तालुक्यामध्ये 17,500 आणि एका नगरपंचायतचे वेगळे। आता मला एक प्रश्न पडला की एका नगरपंचायतमध्ये लोकसभेनंतर 6 महिन्यामध्ये अशी कोणती उलाढाल झाली, असं कोणते घर बांधण्यात गेले की 4,4 न 5,5 हजार वोटिंग त्या ठिकाणी वाढलं। आणि मी आपल्याला त्याच्यासाठी सांगतो की बिळगाव नगरपंचायत मध्ये 2,961 बहादुरा खरबी मध्ये हे फक्त लोकसभेपासून तर विधानसभेपर्यंत वाढ आहे। पहिली वाढ वेगळी आहे, लोकसभेच्या अगोदरच्या याद्या वेगळ्या होत्या। बहादुरा खरबी मध्ये 5,084 मताची वाढ झाली, बेसा पिपळामध्ये 3,667 मताची वाढ झाली, नरसाळा हुडकेश्वर मध्ये 4,712 मताची वाढ झाली, महादुला नगरपंचायत मध्ये 677 वोटाची वाढ झाली। बाकीच्या मोहदा गिदात त्या प्रमाणात ज्या पद्धतीनं आपण त्या ठिकाणी केलं म्हणजे मतदाराची वाढ झाली। कामठी नगरपालिका हा 1 लाखाच्या वर मतदार सर्वात मोठा मतदारसंघ नगरपालिका A ग्रेडची नगरपालिका आहे। ह्या नगरपालिकेमध्ये
फक्त 3026 मताची वाढ झाली. या 6 महिन्यामध्ये लोकसभेपासून तर विधानसभेपर्यंत अशा कोणत्या बिल्डिंगा बनल्या, काही नवीन वोटर आले. आज आम्ही निवडणूक झाल्यानंतर माहितीच्या अधिकारामध्ये 2-4ला आम्ही माहितीच्या अधिकारात माहिती मागितली की आम्ही निवडणूक आयोगाला विचारलं की आपण हे मतदार टाकले तर याच्या आपल्याकडे याचं काय प्रूफ आहे, कोणत्या भरोश्यावर तुम्ही मतदार आयडेंटिफाय केले, का लिव्हिंग सर्टिफिकेट होती, का तुम्ही राशन कार्ड होतं. त्यांच्याकडे कोणती माहिती उपलब्ध नाही. फक्त ऑनलाईनच्या भरोश्यावर त्यांनी हे मतदार त्या ठिकाणी टाकले. आणि मी त्या ठिकाणी प्रशासन निवडणूक आयोगाच्या जे मतदार होते ते कन्फर्म करासाठी त्याच्या एक की येते कन्फर्म करासाठी या की भारतीय जनता पार्टीच्या BLO कडे राहत होत्या. म्हणजे एवढा मोठा राहुलजी गांधी जे म्हणते ते सत्य परिस्थिती या महाराष्ट्रामध्ये. आणि तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कामठीचं उदाहरण दिलं आम्ही. पूर्ण आकडेसहित आकडेवारी आहे. BJPच्या नेत्यांनी सांगितलं की 17,000 वोट आपल्या मीडियाच्या माध्यमातून मी ऐकलं, TV चॅनलच्या माध्यमातून ऐकलं की BJPच्या नेत्यांनी सांगितलं की काँग्रेसच्या नेत्यांनी 17,000 वोटिंग टाकलं. हे 17,000 फिगर कुठून आला? आम्ही तर वोटिंग नाही टाकलं, आमचे कार्यकर्ते टाकते. प्रत्येक गावातला सरपंच असो, तिथचा जो स्थानिक कार्यकर्ता तो, हे सर्व मतदार काँग्रेस पक्षाने काही वोटिंग टाकलं नाही. हे 17,000 फिगर BJPच्या नेत्याकडून आला कुठून? निवडणूक आयोगाने दिला. आम्ही निवडणूक आयोगाने दिला, त्यांनी स्पष्ट करावं की 17,000 असा फिगर कोणती पार्टी, आमची काँग्रेस पार्टी हे मतदार टाकत नाही. आमचे स्थानिक कार्यकर्ते त्या ठिकाणी प्रत्येक गावातले प्रत्येक नगरपंचायतचा कार्यकर्ता त्या ठिकाणी मतदार यादीमध्ये कमी जास्त प्रमाणात त्या ठिकाणी मतदान करते. म्हणून एवढा मोठा सर्व गोळबंगाल केल्यानंतर तुम्ही राहुल गांधीला कसं चुकीचं ठरवता? राहुल गांधीने जे कामठीचा एनालिसिस दिलं हे हवेत नाही दिलं. माझ्याकडे संपूर्ण आकडेवारी उपलब्ध आहे. म्हणून मला एक सांगा, आम्ही लोकसभेच्या निवडणुका झाल्या, विधानसभेच्या निवडणुका झाल्या, मी स्वतः उमेदवार होतो. आता अशी कोणती यंत्रणा भारतामध्ये पहिली निवडणूक आहे की कलेक्टरनं अंतिम यादी प्रसिद्ध केल्यानंतर 12,000 वोट ऑनलाईन झाले.